लाडकीमुळे विकास कामं अडकली। कंत्राटदारांचे 89,000 कोटी थकले। अनेक विभागांमध्ये कोट्यवधींची थकबाकी। विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारला डोईजड झाली आहे। कारण राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी 45,000 कोटींचा बोजा पडलाय। या योजनेचा खर्च राज्याच्या महसुलाच्या तब्बल 15% आसपास आहे। त्यामुळे इतर विभागांच्या विकास कामांवर त्याचा परिणाम झालाय। राज्यात विकास कामांची कोट्यवधीची बिलं थकली आहेत। 4 लाख कंत्राटदार अडचणीत आलेत। 4 जुलै 2024 पासून विविध विभागातील तब्बल 89,000 कोटी रुपये बिलापोटी थकले आहेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कोणत्या विभागात किती थकबाकी आहे। सार्वजनिक बांधकाम विभागात 46,000 कोटी रुपयांची थकबाकी आहे। जलजीवन विभागात 18,000 कोटी, जलसंधारण विभागात 19,700 कोटी, ग्रामविकास विभागात 8,600 कोटी, तर नगर विकास विभागात 1,700 कोटी रुपयांची थकबाकी आहे। दरम्यान बिलं थकल्यामुळे कंत्राटदार संघटनांनी 5 फेब्रुवारी पासून काम बंदचा इशारा दिलाय। गेल्या 8 महिन्यापासून ह्या कुठल्याच विभागाचा निधी उपलब्ध होत नसल्यामुळे जवळपास राज्यातील 3.5 ते 4 कोटी लोकांचा रोजगार या शासनाच्या निधी न येणाऱ्या अवस्थेमुळे बंद पडलेला आहे। माझी शासनाला विनंती आहे की ह्या सर्व गोष्टीमध्ये तातडीने लक्ष घालावे, अन्यथा नाईलाजास्तव संघटनेस 5 फेब्रुवारीच्या पुढे एक मोठा निर्णय घेणं क्रमप्राप्त आहे। लाडकी बहीण योजनेमुळे बिलं थकल्याची वस्तुस्थिती सत्ताधाऱ्यांनी नाकारलेली नाही। हा संकटाचा बॅड पॅच आहे, पण योजना थांबवता येणार नाही असं मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलंय। माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजना आहेत, त्याला निश्चितच जवळपास 60,000 कोटी रुपयाचा एक लोड सरकारवर आलेला आहे। आणि त्या मधल्या काळामध्ये कंत्राटदारांनी जे काही कामं केलेली आहेत त्यांची बिलं थकलेली आहेत हे नाकारता येत नाही, परंतु त्याच्यामुळे काम बंद होईल अशी कोणतीही परिस्थिती नाही। प्रत्येकाला आता बिलाचं वाटप सुद्धा करता येत आहे, करतायत सरकार। लाडक्या बहिणींमुळे त्यामुळे बजेटवर ताण येणार ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही, परंतु त्याच्यामध्ये सरकार सक्षम आहे। ज्यांनी कामं केली आहेत त्या कामगारांचे, कंत्राटदारांची बिलं काढणं ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच या ठिकाणी सरकार त्यांची बिलं देण्यासंदर्भात सकारात्मक मार्ग काढेल। स्टेट बँक ऑफ इंडियानंही काही दिवसांपूर्वी एका अहवालातून लाडकी योजनेचा परिणाम बजेटवर होणार असल्याचा इशारा दिलाय। महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत खडखडाट आहे, त्यामुळे लाडकी योजना सुरू ठेवताना महायुतीची कसरत होतीये। अशा स्थितीत आता वाढीव 2,100 रुपयांचा हप्ता कसा देणार आणि विकास कामं कशी पूर्ण करणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।